बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये झालेल्या घोटाळ्यांची सीआयडी चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना उभाटा गटाच्या वतीने करण्यात आली. या संदर्भातील निवेदन छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे डीन सत्यवान मोरे यांना देण्यात आलं. या निवेदनाद्वारे सरकारी पैसा हा रुग्णांसाठी व तिथल्या यंत्रणेसाठी प्रामाणिकपणे खर्च झाला पाहिजे, त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळेल. पण गेल्या अनेक वर्षापासून आपल्या प्रशासनातील काही लोक पैशाची लूट करत आहेत. गंभीर घोटाळ्यासंदर्भात आपल्याकडे निवेदन दिले आहेत, परंतु अद्यापही चौकशी किंवा कारवाई झालेली नाही. या गंभीर प्रकरणाची सीआयडी चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी वाढत्या स्त्री भ्रूण हत्या संदर्भात नवीन कडक कायदा अंमलात आणावा. तसेच गर्भपात करण्यासाठी ज्या गोळ्या वापरतात त्या विक्रेत्यावर गुन्हा दाखल करावा, अशा मागण्या करत रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरलं. यावेळी संजय पवार, विजय देवणे, विशाल देवकुळे, दीपक गौंड, रविभाऊ चौगुले, संतोष रेडेकर, धनाजी दळवी आदीकडून हे निवेदन देण्यात आलं. न्यूज मराठी 24 साठी कॅमेरामन सोमनाथ जांभळेसह पांडुरंग फिरंगे, कोल्हापूर.